दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। याचं अजितदादांवर खरंच प्रेम होतं का? राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी पोस्ट केली आहे। उमेश पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतो। तर एकूणच राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे या सगळ्यावर ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, प्रशांत किशोर यांची भेट झाल्याची किंवा त्यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक केल्याची मला माहिती नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। तर पदाचा एवढा अट्टहास का अशी टीका खरं तर रुपाली ठोबरे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळते। एकीकडे उमेश पाटलांचा रोख कुणाकडे, या सगळ्यांवर राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच रुबीना, आपण जर पाहिलं तर कालचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा दिवस म्हणजे परवाचा दिवस, जेव्हा प्रशांत किशोर हे देवगिरी बंगल्यावरती आले आणि त्या ठिकाणी प्रशांत किशोर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि ऑनलाईन या बैठकीला जय पवार देखील उपस्थित होते। आता 6 तास ही बैठक पार पडली आणि 6 तास पक्षामध्ये काय काय बदल करायचे आहेत आणि 29च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कशा पद्धतीनं तयारी करणार आहे या संदर्भातली चर्चा परवाच्या बैठकीमध्ये पार पडली आणि त्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षाला सल्ला दिला की प्रदेशाध्यक्ष हे बदलले पाहिजेत, कारण जर पक्षामध्ये जर काम करायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलणं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर कालची जी पत्रकार परिषद सुनील तटकरे यांची झाली ती सुद्धा अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे विधान केले त्यांच्या त्या विधानावरून राष्ट्रवादीत 2 गट हे प्रशांत किशोरच्या विषयावरून कसे पडलेत हे पुन्हा एकदा दिसून आलं। एकतर ते एक संतापलेले होते, मात्र त्यांची ती संतापलेली प्रतिक्रिया आपल्याला थेटपणे दिसून आली नाही, मात्र अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे यांनी इतरांना टोला लगावलेला आहे। त्यांनी असं म्हटलं की एकतर आम्हाला रणनीतिकारची गरज नाही आहे, मी ग्राउंडवरती काम करणारा नेता आहे, मी महाराष्ट्र पालथा घातला आहे आणि मी प्रॅक्टिकल नेता आहे। लोकांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय पाहिजे, उद्योजकांना काय पाहिजे हा मी थेट त्यांना भेटून बोलून त्यांच्याकडनं जाणून घेतो, त्यामुळे अशा पद्धतीने सर्वेची आम्हाला गरज नाही। याचाच अर्थ कुठेतरी प्रशांत किशोर यांची जी निवड आता एक रणनीतिकार म्हणून पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे जे काही करतायत तर त्यांनी आम्हाला याची गरज नाही हे त्यांनी सांगितलं आणि सोबतच प्रशांत किशोर हे पक्षाचे रणनीतिकार आहेत की नाही याबाबतची मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आणि सोबतच परवा जी बैठक पार पडली त्या बैठकीबद्दल मी वाचलंय असं त्यांनी म्हटलं। म्हणजेच या बैठकीची सुद्धा त्यांना पक्षाकडनं कोणतीही माहिती दिली गेली नाही असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बैठक अशा पद्धतीची झाली आहे हे मी वाचलंय असं त्यांनी म्हणत कुठेतरी या बैठकी संदर्भात किंवा प्रशांत किशोर यांच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही हे सांगितलं आणि सोबतच अनेकदा त्यांच्या बैठका पार पडल्या, मात्र आम्ही त्या बैठकीत नव्हतो। एकदा प्रशांत किशोर यांच्यासोबत सदिच्छा भेट झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। अनेकदा बैठका पार पडल्या, मात्र या बैठकांपासून सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी एक अंतर राखून ठेवलेलं आहे। म्हणजे अनेकदा बैठका पार पडल्या, मात्र त्या बैठकीत ते कधीही उपस्थित झाले नाही किंवा त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही, त्यामुळे वेळोवेळी ते अंतर राखताना पाहायला मिळत आहे। आणि परवाची जी बैठक पार पडली त्यामध्ये थेट सुनील तटकरे यांच्याच पदासंदर्भात एक मोठा सल्ला जो आहे तो प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्यामुळे कुठेतरी 2 गट जे आहेत दिसून येत आहेत, त्यामुळे पक्षामध्ये विसंवाद जो अनेक दिवसांपासून समोर आल्याचं पाहायला मिळते। सीमा, अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण जर पाहतोय की सध्या राष्ट्रवादीच्या बैठकांना सुद्धा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहतात अशी चर्चा आहे, मात्र या सगळ्यांचे ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।